ॲसिडिटी, आंबट पित्त आणि ॲसिड रिफ्लक्स कायमचा कमी करण्यासाठी 3 सोपे नियम. सतत घशाशी आंबट पाणी येत आहे, छातीत जळजळ होतीये, जेवल्यावर मळमळ, डोकेदुखी, ढेकर, अपचन हे सगळं होतं आहे, तर ही फक्त साधी ॲसिडिटी नाही, हे ॲसिड रिफ्लक्स किंवा हायपर ॲसिडिटीचे संकेत असू शकतात. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यापुढे अल्सर्स, IBS, कोलायटिस आणि मूळव्याधसुद्धा होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की ॲसिडिटी ही नेमकी का होते, कोणत्या सवयी यासाठी जबाबदार आहेत आणि फक्त 3 नियम पाळून हा त्रास आपण कसा कमी करू शकतो. शेवटी काही घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपायसुद्धा मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ॲसिड रिफ्लक्स म्हणजे काय? आपण जे काही खातो ते अन्ननलिकेतून इसोफेगसमधून पोटामध्ये जातं. अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये एक छोटासा वॉल्व असतो, त्यालाच गॅस्ट्रो इसोफेजियल स्फिंक्टर असे म्हटलं जातं. हा वॉल्व नीट बंद झाला तर अन्न हे खालीच राहतं, परंतु चुकीच्या सवयींमुळे हा वॉल्व कमजोर व्हायला लागतो आणि मग पोटात तयार झालेला ॲसिड हे वरच्या दिशेने येऊ लागतं. त्यामुळे घशाशी आंबट पाणी येणे, छातीमध्ये जळजळ जाणवणे, उलटीसारखे वाटणे, सारखी आंबट ढेकर येणे किंवा घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे हे वाटतं. हा त्रास वाढला तर काय होऊ शकतं? पोटातील ॲसिड हे खूप तीव्र असतं, हे सतत वर येत राहिलं तर अन्ननलिकेमध्ये सूज येऊ शकते. कधीकधी अल्सरसुद्धा तयार व्हायला लागतात, पचन बिघडायला लागतं, आतड्यांमध्ये सूज येऊ शकते आणि पुढे IBS म्हणजेच इरिटेबल बाउल सिंड्रोम, गॅस्ट्रायटिस, कोलायटिस यासारखे त्रासही वाढू शकतात. बऱ्याच जणांना मग सतत अँटासिड्स गोळ्या घ्याव्या लागतात, पण त्या फक्त तात्पुरता आराम देतात. त्यामुळे नियम क्रमांक 1, आहारामध्ये सुधार करा. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे चुकीचा आहार बंद करा. जर तुम्हाला आधीपासून पित्ताचा त्रास असेल तर हे पदार्थ खाणे कमी करा, जसे की खूप आंबट पदार्थ, लोणचं, जास्त चहा, कॉफी, पाणीपुरी, वडापाव, पिझ्झा, बर्गर, चिप्स, कुरकुरे किंवा बेकरी पदार्थ, जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ. आणि आणखी एक मोठी चूक म्हणजे भूक लागली तरी व्यवस्थित जेवण न करता चहा, कॉफी किंवा जंक फूड खाणे. भूक लागली, पोटात आधीच ॲसिड तयार झालेलं असतं, त्यावेळी असे पदार्थ खाल्ले तर ॲसिड हे आणखी वाढतं. म्हणून भूक लागली की पोळी, भाजी, वरण, भात असं साधं जेवण खायला पाहिजे. नियम क्रमांक 2, जेवल्यानंतर लगेच झोपू नका. खूप जणांची सवय असते जेवलं की लगेच आडवं पडायचं. ही सवय ॲसिड रिफ्लक्सची सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे. जेवल्यानंतर 2 ते 3 तास अन्न तसेच पोटात पचत असतं. जर तुम्ही लगेच झोपलात तर पोटातील ॲसिड हे वरती यायला लागतं. जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासाचं अंतर ठेवा आणि जेवल्यानंतर फक्त 10 मिनिटे वज्रासनात बसा. आणि वज्रासन समजा तुम्हाला शक्य नसेल तर साधी मांडी घालून बसा. यानंतर 10 ते 15 मिनिटांनी फक्त 100 पावले हळूहळू चाला. यामुळे अन्न हे योग्य दिशेने पुढे जातं आणि ॲसिड हे वरती येत नाही. नियम क्रमांक 3, जेवताना जास्त पाणी पिऊ नका. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जेवताना किंवा जेवल्यावर खूप पाणी पिणं सुद्धा ॲसिड रिफ्लेक्स वाढवतं. आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं, पण जर तुम्ही जेवताना खूप पाणी प्यायलात तर हे ॲसिड पातळ होतं. मग अन्न नीट पचत नाही, ते पोटात जास्त वेळ पडून राहतं आणि आंबतं आणि त्यातूनच आंबट पित्त तयार होतं. म्हणून जेवताना फक्त थोडं थोडं करून पाणी प्यायला पाहिजे किंवा नाही पिलं तरी चालतं. शक्यतो कोमट पाणी घेतलेलं आणखी बरं पडतं. जेवणाआधी अर्धा तास आणि जेवणानंतर 1 ते 1.5 तास जास्त पाणी हे टाळायला हवं. आता त्वरित आराम देणारे काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगते. जर अचानक पित्त वाढलं तर हे साधे उपाय नक्की करून बघा. केळं खा, पटकन आराम मिळतो. सकाळी आवळा किंवा आवळा कँडी खा. जेवल्यानंतर बडीशेप आणि साखर हे मिक्स करून खा. त्यातल्या त्यात खडी साखर घेतलेली आणखी बरी. ओवा चावून खा आणि वरून हलकंसं गरम पाणी प्या. यामुळे अपचन, आंबट ढेकर, पोटफुगी हे कमी होण्यास मदत होते. तर
फक्त हे 3 नियम जरी पाळले तरी अनेक वर्षांचा ॲसिड रिफ्लक्स आणि पित्ताचा त्रास हा हळूहळू कमी होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे डॉक्टर आरती वैष्णव. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्य विषयासोबत.